म्हणजे साधं गवत सुद्धा ते सुद्धा औषधी म्हणजे त्याचा गुणधर्म आहे. साधं बघा जे प्राणी असतात की नाही, प्राण्यांचं पोट दुखलं गवती चहा हे आपण चहा बनवण्यात त्यांनी वापरतो, पण त्याचे खूप औषधी गुणधर्म आहे. ताप, सर्दी, खोकला झाल्यावर गवती चहाचा काढा करून प्यावा, त्यामुळे घाम घेऊन तापाचा निचारा होतो. अडुसा एक औषधी वनस्पती आहे, जे कफ खोकल्यासाठी एक रामबाण उपाय आहे. पुदिनामुळे आरोग्यवर्धक तसेच रोगप्रतिकारक देखील लाभ मिळतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढतो, डोकेदुखीला आराम देतो, केसांचे आरोग्य सुधारते, वजन कमी करण्यासाठी प्रभावी पुदिना. कढीपत्ता खाण्यासाठी खूप फायदे आहेत. केशवमले समजे म्हणून आहेत. साधे दुखी कमी होते. त्यामध्ये हिलोमे असे जी डोक्याची शक्ती वाढण्यासाठी फायदेशीर ठरते. कढीपत्ता खाल्ल्याने पचन शक्ती सुधारते. तुळशीच्या पानांचा रस हा सर्दी, खोकला, ताप यासारख्या आजारावर मात करण्यासाठी वापरतात. अपचेपण, निद्रानाश आणि डोकेदुखी या सर्व समस्यावर प्रभावीपणे काम करते. धन्यवाद. कडुलिंबाचे झाड खूप उपयोग आहे. त्वचा रोगण्यावर गुणकारी आहे. दात व तोंडाच्या आजारावर फायदेशीर आहे. कडुलिंबाच्या झाडावर पानापासून दूर केल्यास मच्छरांपासून होणाऱ्या आजार थांबतात येतात. कडुलिंबाचे झाड 24 तास ऑक्सिजन. कोरफडीचा वापर वजन घडवण्यासाठी होतो. शरीर डिटॉक्स करण्यास कोरफड उपयोगी पडते. कोरफडीमुळे रोगप्रतिकार क्षमता वाढते, पचन क्षमता सुधारते, सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतो, केसातील कोंडा वृक्षपणा घालवण्यास ही उपयोगी आहे. धन्यवाद. हळदीच्या सेवनामुळे आरोग्य व सौंदर्य दोन्ही फायदे होतात. बद्धकोष्ठता, अतिसार, मूतखडा, ॲलर्जी प्रतिक्रिया, रक्त पातळ होणे, ओटीपोटात दुखणे व लोहाची कमतरता या सर्व आजारांवर हळद खूप उपयोगी आहे. धन्यवाद.